मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने मन सुन्न झालं आहे. एका महागड्या मोबाईलच्या हट्टातून एका तरुणाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची घटना समोर आली. मुलाने टोकाचं पाऊल उचलताना त्याला वाचवण्यासाठी वडील धावले, पण दुर्दैवानं मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेला. आपल्या डोळ्यासमोर मुलगा आणि पती दोघेही गमावल्याचं दुःख सहन न झाल्याने त्या आईनेही टोकाचं पाऊल उचललं. एका क्षणाच्या भावनेतून एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, विचार करा, एका मोबाईलसाठी आयुष्याची किंमत मोजण्या इतकी परिस्थिती खरंच कधीच मोठी असू शकत नाही. आज मोबाईल हवा आहे, उद्या दुसरी एखादी गोष्ट हवी असेल, कधी पैसा कमी असेल, कधी परिस्थिती आपल्या मनासारखी नसेल, कधी आई वडील एखाद्या मागणीला नकार देतील. पण त्या नकाराचा अर्थ असा नसतो की आई वडिलांना तुमच्यावर प्रेम नाही. ज्या बापाने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमच्या गरजा पूर्ण केल्या, तुमच्या शिक्षणासाठी कष्ट केले, तुमच्या भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत केली, तो तुमच्या एका मागणीला नाही म्हणतो म्हणून तो तुमचा शत्रू होत नाही. आणि ज्या आईने तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलं, स्वतःच्या झोपेचा त्याग करून तुम्हाला झोपवलं, तुमच्या छोट्याशा दुःखानेही जिच्या डोळ्यात पाणी येतं, तिच्यासाठी तुमचं आयुष्य कोणत्याही मोबाईलपेक्षा, पैशापेक्षा आणि वस्तूपेक्षा लाखो पटीनं मौल्यवान आहे. म्हणून पोरांनो, राग आला तर बोला, दुःख झालं तर बोला, घरच्यांशी भांडण झालं तरी बोला, पण स्वतःला संपवण्याचा विचार मनात आणू नका. कारण आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. समस्या कितीही मोठी असली तरी तिच्यापेक्षा तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. आज एखादी वस्तू मिळाली नाही म्हणून आयुष्य संपवायचं नाही. आज अपयश आलं म्हणून आयुष्य संपवायचं नाही. आज कोणीतरी नकार दिला म्हणून आयुष्य संपवायचं तर नाही. कारण परिस्थिती बदलते, वेळ बदलते, अडचणी कमी होतात. आज जे अशक्य वाटतं ते काही दिवसांनी अगदी छोटं वाटू शकतं. एकदा अशा लोकांकडे पहा ज्यांच्याकडे खूप काही नाही तरी ते संघर्ष करत जगत आहेत, ज्यांनी आयुष्यात मोठमोठी संकट पाहिली आहेत तरी ते हार मानत नाहीत. मग आपल्याकडे आयुष्याची एवढी मोठी देणगी असताना एका क्षणाच्या रागासाठी आपण ती का गमवावी? आणि पालकांनाही एक विनंती आहे, मुलांच्या प्रत्येक मागणीला होकार देणं म्हणजे प्रेम नाही. त्यांना नकार पचवायला, अपयश स्वीकारायला, संयम ठेवायला आणि संकटाशी लढायला शिकवणं हे देखील प्रेमच आहे. मुलाला महागडा मोबाईल देण्यापेक्षा आयुष्य किती मौल्यवान आहे हे समजावून सांगा. मुलाला प्रत्येक हट्ट पूर्ण करून देण्यापेक्षा एखादी गोष्ट मिळाली नाही तरी खचून जायचं नाही हे शिकवा. आणि पोरांनो, आई बाप तुमच्यासाठी जगतात. कधी त्यांच्या परिस्थितीचा विचार करा, त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण ठेवा. मोबाईल फुटला तर नवीन घेता येतो, पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो, वस्तू हरवली तर पुन्हा मिळवता येते, पण गेलेलं आयुष्य परत मिळत नाही. म्हणून आज या व्हिडिओच्या शेवटी माझी तुम्हाला एकच विनंती आहे, या व्हिडिओला लाईक करू नका, पण आई बापाला दुःखी करून असं काहीही करू नका. राग आला तर आई बापाशी बोला, मनात दुःख असेल तर मित्राशी बोला, कुणावर विश्वास असेल तर त्याच्याशी बोला. गरज वाटली तर तज्ञांची मदत घ्या, पण स्वतःला संपवण्याचा निर्णय घेऊ नका. कारण तुमची एक चूक फक्त तुमचं आयुष्य संपवत नाही, तुमच्या मागे उभ्या असलेल्या आई वडिलांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मित्रांनो, आयुष्य कितीही कठीण झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, अडचण संपवायची असते, आयुष्य नाही. आयुष्याला एक संधी द्या, उद्याला एक संधी द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला एक संधी द्या.